नमस्कार मंडळी. मेष राशीच्या लोकांसाठी येणारी ही अमावस्या साधी नाही. ही रात्र तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. काही लोकांसाठी धनयोग, काहींसाठी राजयोग, तर काहींसाठी मोठा इशारा घेऊन ही अमावस्या येत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या दिवशी तुम्ही नकळत एक चूक केली तर नशीब साथ देणं बंद करू शकतं. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी असा संकेत सांगणार आहे जो फक्त नशीबवान जे मेष राशीचे लोक आहेत त्यांना दिसतो. तर मंडळी, ही अमावस्या मेष राशीच्या लोकांसाठी सामान्य नाही. ज्योतिषशास्त्रानुसार काही अमावस्या अशा असतात ज्या आयुष्याची दिशा बदलून टाकतात आणि त्यावेळी तसाच एक दुर्मिळ योग तयार होतो. या रात्री चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो. आकाशात अंधार दिसतो, पण हाच अंधार अनेक गुप्त शक्तीची जागृत करतो असं मानलं जातं. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ जेव्हा अमावस्येच्या ऊर्जेशी जोडतो तेव्हा माणसाच्या आयुष्यात अचानक बदल घडायला सुरू होतो. काही लोकांच्या आयुष्यात अचानक धन लाभ होतो, अडकलेली कामे पूर्ण होतात, जुनी संकटं संपतात आणि बंद नशिबाचे दरवाजे उघडायला लागतात. पण ज्यांच्या मनात राग, अहंकार किंवा चुकीचे विचार जास्त असतात त्यांच्यासाठी हीच अमावस्या मोठा इशारा ठरू शकते. मंडळी, कदाचित तुम्ही मागच्या काही दिवसात काही विचित्र गोष्टी अनुभवल्या असतील. मन अचानक बेचैन होणे, रात्री उशीरपर्यंत झोप न लागणे, सतत काळजी वाटणे, एकच गोष्ट वारंवार डोक्यात येणे किंवा देवाचं नाव अचानक कानावर पडणे. हे संकेत साधे नसतात. विश्व अनेकदा मोठ्या बदलाआधी असे संकेत देत असतं आणि मेष राशीच्या अनेक लोकांसाठी आता कर्माची वेळ जवळ येत आहे. ज्यांची मेहनत केली आहे, ज्यांनी लोकांना मदत केली आहे, ज्यांची वाईट काळातही हार मानली नाही, त्यांच्यासाठी ही अमावस्या भाग्य बदलणारी ठरू शकते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अमावस्येच्या दिवशी चुकीची ऊर्जा खूप लवकर आकर्षित होते. म्हणून या दिवशी भांडण, अपशब्द, राग आणि अहंकार यापासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण देव आधी संकेत देतात आणि नंतरच मोठा बदल घडवतात. काही मेष राशीच्या लोकांना या काळात जुने मित्र अचानक भेटू शकतात, जर काहींच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते आणि विशेष म्हणजे ज्या लोकांचं नशीब बराच काळ बंद होतं त्यासाठी आता अचानक नवीन मार्ग उघडू शकतो. पण मंडळी, या अमावस्येला एक चूक अशी आहे जी तुमचं पूर्ण भाग्य उलटू शकते आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत ती एक मोठी चूक नेमकी कोणती आहे. मंडळी, आता आपण त्या एक मोठ्या चुकीबद्दल बोलणार आहोत जी अमावस्येच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी अजिबात करू नये. कारण ही चूक अनेक लोक नकळत करतात आणि नंतर म्हणतात, इतकं वाईट अचानक कसं घडलं. मेष राशीचा स्वभाव अग्नितत्वाचा असतो. तुम्ही मनाने चांगले असता, पण राग पटकन येतो आणि रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा नुकसान करू शकतो. आणि याच ठिकाणी अमावस्येची नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त प्रभाव दाखवते. मंडळी, अमावस्येच्या दिवशी सर्वात मोठी चूक म्हणजे रागात कोणाला दुखवणे, आई वडिलांशी वाद घालणे, घरात ओरडणे, कोणाला अपशब्द बोलणे आणि पैशाबाबत चुकीचा निर्णय घेणे. या दिवशी बोललेला प्रत्येक शब्द आणि घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या पुढच्या काही महिन्यावर प्रभाव टाकू शकतो. काही लोकांना वाटेल, हे खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? हो मंडळी, कारण अमावस्येच्या दिवशी मनाची ऊर्जा खूप संवेदनशील असते. जर तुम्ही शांत राहिला तर सकारात्मक शक्ती तुमच्याकडे आकर्षित होतात. पण जर राग, अहंकार आणि हट्टीपणा वाढला तर त्याचा थेट परिणाम नातेसंबंधावर, पैशावर आणि मानसिक शांततेवर होतो. विशेष मेष राशीचे काही लोकांना या दिवशी कोणावर अंधविश्वास ठेवू नये, कारण तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती असू शकते जी तुमच्या समोर गोड बोलते पण मागून वेगळाच खेळ खेळत आहे. आणि म्हणूनच देव तुम्हाला सतत संकेत देत आहेत. कदाचित एखादं स्वप्न, एखादी विचित्र घटना किंवा मनात सतत येणारी बेचैनी हे सगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, या अमावस्येला जर तुम्ही शांत राहिला तर बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. पण जर चुकीच्या निर्णयात तुम्ही गुंतले तर मोठं नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून या दिवशी कमी बोला, जास्त ऐका, देवाचं नाव घ्या आणि कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कारण ही अमावस्या तुमची परीक्षा घेणार आहे
आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत देव नेमका कोणता शेवटचा इशारा देत आहे. मंडळी, कधी कधी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्याचा अर्थ आपल्याला लगेच समजत नाही, पण ज्योतिषशास्त्र असं सांगतं देव मोठा बदल घडवण्याआधी माणसाला संकेत देत असतात. आणि मेष राशींच्या अनेक लोकांना हे संकेत मागच्या काही दिवसापासून मिळायला सुरू झाले आहे. कदाचित तुम्हीही अनुभवलं असेल, अचानक मन अस्तव्यस्त होणं, रात्री उशीर जाग येणं, वारंवार एकच स्वप्न पडणं, कोणत्याही कारणाशिवाय भीती वाटणे किंवा सतत एखादी व्यक्तीची आठवण येणे. हे संकेत साधे नाहीत मंडळी. विश्व तुमच्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तुमच्या आयुष्यात आता एक मोठा ट्रेनिंग पॉइंट येऊ शकतो. पण देव देत असलेला सर्वात मोठा इशारा कोणता आहे माहीत आहे का? तो म्हणजे चुकीच्या लोकांपासून दूर राहणं. हो मंडळी, मेष राशीचे काही लोकांच्या आसपास साधा अशी व्यक्ती आहे जी समोर तुमची काळजी घेत असल्यासारखं दाखवते, पण मनात तुमची प्रगतीवर जळत आहे. ही व्यक्ती तुमचे प्लॅन बिघडवू शकते, तुमचा आत्मविश्वास कमी करू शकते आणि चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडू शकते. म्हणूनच या अमावस्येच्या काळात प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणीतरी अचानक खूप जवळ येत असेल, गोड बोलत असेल किंवा पैशाबद्दल मोठे अंधविश्वासाने देत असेल तर सावध राहा, कारण हा काळ फसवणूक आणि भ्रम निर्माण करणारा मानला जातो. मंडळी, काही मेष राशीच्या लोकांना या काळात देवाचे विशेष संकेतही मिळू शकतात. वारंवार देवाचं नाव ऐकू येणे, मंदिरात जाण्याची अचानक इच्छा होणे, पहाटे 3 ते 4 दरम्यान जाग येणे किंवा एखादं स्वप्न प्रकाश दिसणे. हा संकेत सांगतात की तुमच्यावर देवी शक्तीची नजर आहे. पण देव फक्त त्यांनाच मदत करतात जे स्वतः चुकीच्या मार्गापासून दूर राहतात. म्हणून या अमावस्येला खोटं बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, पैशामध्ये चुकीचा व्यवहार करू नका आणि मनात वाईट विचार करू नका, कारण कर्माचं चक्र आता खूप वेगाने फिरणार आहे. ज्यांनी चांगलं केलं आहे त्यांच्या अचानक यश मिळू शकतं आणि ज्यांनी चुकीचं केलं आहे त्यांना अचानक धक्का बसू शकतो. मंडळी, पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या अमावस्येनंतर मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणता मोठा धनयोग सुरू होणार आहे. मंडळी, आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याची मेष राशी अनेक लोक खूप दिवसापासून वाट पाहत आहे. हो, या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात धनयोग आणि मोठे बदल सुरू होण्याचे संकेत दिसत आहे. मागच्या काही महिने कदाचित तुमच्यासाठी खूप कठीण गेले असतील. पैसा टिकत नव्हता, कामात अडथळे येत होते, मेहनत करूनही यश मिळत नव्हतं आणि मनात सतत चिंता वाटत होती. पण मंडळी, आता ग्रहाची स्थिती हळूहळू बदलत आहे. विशेष मेष राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभाचे योग तयार होतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन नोकरीची संधी मिळू शकते, व्यवसायात अचानक मोठा फायदा होऊ शकतो किंवा एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी शांतपणे मेहनत केली आहे त्यांच्या आयुष्यात आता अचानक मोठा ट्रेनिंग पॉइंट येऊ शकतो. मंडळी, काही मेष राशीच्या लोकांना या काळात असा अनुभव येईल की अचानक नशिबाने साथ द्यायला सुरुवात केली आहे. बंद काम सुरू होतील, नवीन लोकांची मदत मिळेल, घरात आनंदाचा वातावरण मिळेल आणि पैशाची आवक हळूहळू वाढू लागेल. पण या धनयोग प्रत्येकासाठी सारखा नसणार, कारण ज्यांनी चुकीचे निर्णय घेतले, रागात नातं तोडलं किंवा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला त्यांना अजून थोडा संघर्ष करावा लागू शकतो. म्हणून या काळात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैसे आणण्याआधी देव माणसाची परीक्षा घेतात आणि मेष राशीच्या लोकांसाठी ही परीक्षा आता शेवटचा टप्पा ठरणार आहे. मंडळी, या अमावस्येनंतर काही लोकांच्या घरात शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काहींना नवीन घर, नवीन वाहन किंवा करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याचे योग्य आहेत. विशेष म्हणजे जर तुम्हाला मागच्या काही दिवसात वारंवार 1, 9 किंवा 27 हे अंक दिसत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार हा धनयोग सक्रिय होण्याचे संकेत मानला जातो. पण मंडळी, एक गोष्ट अजूनही खूप महत्त्वाची आहे. या काळात कोणालाही तुमचे सर्व प्लॅन सांगू नका, कारण तुमच्या यशावर नजर ठेवणारे लोकही आसपास आहेत. शांतपणे काम करा, देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत सुरू ठेवा, कारण नशीब आता हळूहळू तुमच्या बाजूने फिरायला लागत आहे. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम आणि नातेसंबंधामध्ये कोणता मोठा बदल होणार आहे. मंडळी, पैसा आणि करिअरप्रमाणे या अमावस्येचा प्रभाव आता तुमच्या प्रेम जीवनावर आहे, नातेसंबंधावर दिसू लागणार आहे. मेष राशीचे लोक मनाने खूप प्रामाणिक असतात. जेव्हा कोणावर प्रेम करतात ते पूर्ण मनाने करतात. पण तुमचा राग, हट्टीपणा आणि पटकन दुखावलं जाणं अनेकदा त्या नात्यामध्ये अंतर निर्माण करतं.
आणि हीच गोष्ट आता देव तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, या अमावस्येनंतर काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती परत येऊ शकते. अचानक मेसेज येणे, जुना कॉल येणे किंवा अचानक भेट होणे असे योग तयार होत आहे. पण इथे एक मोठा प्रश्न असेल, पुन्हा विश्वास ठेवण्याचा का नाही? मंडळी, उत्तर घाईत देऊ नका, कारण या काळात भावना खूप तीव्र असतील आणि भावनेत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतो. ज्या लोकांचं नातं आधीच सुरू होतं त्यांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल. रागात बोलू नका, जुनी गोष्टी उकरू नका, संशय वाढू नका, कारण छोटा गैरसमज मोठं अंतर निर्माण करू शकतं. पण जर तुम्ही शांतपणे समोरच्याला समजून घेतलं तर हेच नातं आणखी मजबूत होऊ शकतं. काही मेष राशीच्या लोकांसाठी या काळात नवीन प्रेमयोगही तयार होत आहे. एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येऊ शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात मोठं स्थान येऊ शकते. विशेष म्हणजे ही व्यक्ती अचानक भेटू शकते. कामाच्या ठिकाणी, प्रवास किंवा सोशल मीडिया माध्यमातून. या अमावस्येचा सर्वात मोठा संदेश प्रेमाचा एकच आहे: अहंकार सोडा. नवीन जवळची माणसं दूर जातील. काही वेळा जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं जास्त महत्त्वाचं आहे आणि शनिदेव आता राशीच्या लोकांना हाच धडा शिकवत आहे. मंडळी, अमावस्येच्या रात्री जितकी शक्तिशाली मानली तितकं शक्तिशाली संवेदनशील मानली जाते. या रात्री काही छोटे उपायही आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. म्हणूनच आता जाणून घ्या, अमावस्येची रात्र नेमकं काय करावं. रात्री घरातील देवासमोर तुपाचा दिवा लावा. हा दिवा अंधारात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असं मानलं जातं. दिवा लावताना मनात शांतपणे प्रार्थना करा: हे देवा, माझ्या घरातील नकारात्मकता दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करा. असं मानलं जाते अमावस्येच्या रात्री भगवान शिवचं स्मरण केल्याने मनातील भीती आणि नकारात्मक विचार कमी होतात. शक्य असेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न किंवा काहीतरी दान करा. शक्य असेल तर एखादी गरीब व्यक्तीला अन्न किंवा काहीतरी दान करा, कारण दान केल्याने कर्म शुद्ध होते, ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. या काळात केलेलं छोटंसं दान ही पुढे मोठे भाग्य बदलू शकतं, कारण अमावस्येच्या दिवशी बोललेले कठोर शब्द खूप खोल परिणाम करून जाऊ शकतात. काही मेष राशीच्या लोकांना या रात्री एक छोटासा उपाय नक्की करावा. झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी ते पाणी झाडाला टाका. असं मानलं जातं त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या रात्री उशीरपर्यंत चुकीच्या विचारांमध्ये हरवून बसू नका. त्याऐवजी देवाचं नाव घ्या, शांत संगीत ऐका आणि आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करा. अमावस्येचा शेवट नाही तर नवीन सुरुवातीची तयारी आहे. आणि मेष राशी अनेक लोकांसाठी आता आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत दिसत आहे. पुढच्या काही दिवसात अमावस्या तुमचं नशीब बदलू शकते. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येची रात्र काही लोकांना असे संकेत मिळतील. विशेष मेष राशींचे काही लोकांना संकेत: ऊर्जा, अचानक झोपेत जाग येणे, एखादं विचित्र स्वप्न पडणं किंवा अस्तव्यस्त होणं. वारंवार हे संकेत सकारात्मक बदल मानले जातात. मेष राशीच्या लोकांसाठी येणारा काही दिवस खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा असणार आहे. अमावस्येची ही रात्र काहींसाठी इशारा असेल तर काहींसाठी आयुष्य बदलणारा चमत्कार ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, देव फक्त संकेत देतात, योग्य पाऊल मात्र तुम्हालाच उचलावं लागेल. जर तुम्ही शांत राहायला, रागावर नियंत्रण ठेवलं आणि मनापासून मेहनत करत राहिला तर बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतात आणि कदाचित पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल येऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असाच रोजच्या राशी भविष्य व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, कारण तुमची एक कमेंट सकारात्मक ऊर्जा वाढवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.